विठुराया, याच कुटीत पुण्यवान मायबापापोटी आमचा जन्म झाला. इथेच जगण्याचं मूळ रुजलं. पोरकेपणाचे अश्रू तुझ्याच पायी अर्पण केले. शिक्षणाची आस मनी धरून शुद्धीपत्र मिळवण्याचं ध्येय निश्चित केलं आणि पैठणच्या दिशेने पहिलं पाऊलही पडलं. परंतु त्यानंतर उमगलं की शुद्धीपत्र हे केवळ शब्दांनी सजलेलं भूर्जपत्र होतं. प्रवासाचं उद्दिष्ट काही निराळच होतं. जेव्हा ज्ञानाच्या मुखातून हरिपाठ जन्माला आला तेव्हा सारं काही उमगलं. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. मजल दर मजल करत आम्ही न्यायसभेत साऱ्यांसमोर ठामपणे उभे ठाकलो. तुझा हात डोईवरी होता म्हणूनच रेड्यामुखी वेद वदवले गेले. परतीच्या प्रवासात वेदनेचं वादळ उठलं. ज्ञानदादाने सच्चिदानंद बाबांना जीवनदान दिलं. विठुराया, विश्वाचं आर्त माझ्या मनी तूच निर्माण केलंस. तुझ्याच सामोरी पहिल्यांदा गीता ग्रंथ हाती आला. ज्ञानंतेहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः. तुझ्याच आशीर्वादाने ज्ञानेश्वरीचे अमृत बोल रचले गेले. तुझ्याच अंगणी अमृत अनुभवाचं निरूपण केलं गेलं. ज्या शुद्धीपत्राने आमच्या आयुष्याचं पर्व घडलं, आम्हाला समृद्ध केलं, ते शुद्धीपत्र आज तुला अर्पण केलंय. माय बापाचा त्याग सार्थकी लागला. माणसाची खरी शुद्धी ही ज्ञानप्राप्तीने होते. तुझ्याच आशीर्वादाने आम्हाला ज्ञान मिळालं आणि प्राप्त झालेलं ज्ञान पुन्हा तुझ्याच ठाई म्हणजेच नरनारायणास अर्पित केलं. आरंभ योजला ज्यासाठी ते सुफळ संपन्न झाले. अंत सामोरी ठेपला. संकेत हे समजावे. जीव आणि शिव यामध्ये आता मागे उरलाय तो केवळ नश्वर देह. आता हा देह पंचमहाभूतांना अर्पण करून योग ज्ञानाने तुझ्याशी एकरूप व्हायचंय. दादा, आम्हाला सोडून नको ना जाऊ. तू गेल्यावर केवळ रीते पण उरेल दादा. लहानपणी आई बाबा जाण्याचं दुःख पचवण्यासाठी तू होतास, पण आता तुझंच जाणं कसं रे सहन करू आम्ही. बाळा, अगं जन्मी कित्येक वर्ष ग्रामण्याचा दाह हसत मुखाने सहन केला. मुखावर दुःख उमटू दिलं नाही. त्या मायबापाची आपण लेकरं आणि आपणच अस्वस्थ होऊन कसं चालेल दादा. पण या मानवी देहासवे मन पण येतं. त्या नाठाळ मनास कसं रे समजावू. आता विरहाची सवय करून घ्यायला हवी बाळा. गुरुदादा, तूच माझा भ्राता. बाबांनंतर तूच माझा पिता. तूच माझा गुरु आणि तूच कल्पतरू. आज पावे तो प्रत्येक निर्णय तुझ्याच अनुमतीनं घेत आलोय आणि हा माझ्या आयुष्यातील अखेरचा निर्णय आहे. आणि तुझी अनुमती असेल तरच मी या नव्या प्रवासास आरंभ करेन. माझ्या देहातून माझं काळीज काढून घेण्याची अनुमती मागतोयस ज्ञाना.
तुझ्या इच्छेसाठी आणि पांडुरंगाच्या इच्छेसाठी तुझा हा गुरुदादा त्याचं काळीज अर्पण करणार नाही. वेळ पडली तर त्याचे प्राणही अर्पण करेल. जा ज्ञाना, नव्या गावास जा. माझी अनुमती आहे, माझी अनुमती आहे. ज्ञानेश्वरा, चांगदेवा, अहो काय करताय? योग्य तेच करतोय ज्ञानेश्वरा. विश्वाच्या माऊलीला थांबवतोय. तुम्ही आम्हाला सोडून गेलात तर आम्ही सारे पोरके होऊ. नका जाऊ ज्ञानेश्वरा, नका जाऊ. चांगदेवा, अहो शांत व्हा. कसा शांत होऊ? तुमच्या समाधीची वार्ता साऱ्या विश्वात पसरली. या आधी सुद्धा मी इथं आलो होतो, तेव्हा मला माझं सामर्थ्य दाखवण्याचा सोस होता. आज मी परत आलोय याचना करण्यासाठी. ज्ञानेश्वरा, तुम्ही आमचे सर्वस्व आहात. तुमच्या दिव्यत्वामुळे हे जग उजळते. तुम्ही माझ्यासारख्या अजाण बाळकाला मार्ग दाखवलात. निर्जीव भिंत चालवण्याचे दिव्य करणारे ज्ञानेश्वर या जगाला हवे आहेत. आम्हाला सोडून जाऊ नका ज्ञानेश्वरा. लोक याला दिव्यत्व म्हणतात, याचीच खंत वाटते. चांगदेवा, दिव्य कुणी करत नसतं, दिव्य घडत असतं. आणि प्रत्येक दिव्यामागे काही ना काही योजना होती. आकाशी भिंत चालवली ती विचाराने स्तब्ध झालेल्या समाजाला गती देण्यासाठी, उडण्याची प्रेरणा देण्यासाठी. हीच प्रेरणा जगाला आजन्म मार्ग दाखवत राहील. मी केवळ निमित्त. संजीवन समाधी घेण्याचा निर्णय जरी माझा असला तरी योजना त्या विधात्याचीच आहे. आणि त्याचा संकेत आपण मानायलाच हवा ना. कातरवेळी घरी जावं हा नियम आहे. तो टाळून कसं चालेल? दादा, हे सत्य स्वीकारणं फार अवघड जात आहे. मलाही. अरे पण मग तू सांग ना त्याला, तुझं ऐकेल तो. तू त्याला पित्या समान आहेस. पित्याने लेकराच्या पायीच्या बंधनाचं नाही, मुक्ततेचं कारण व्हायचं असतं बाळा. अरे पण दादा, आत्ताच का? आप्तांच्या सहवासाची आसक्ती ही अनंत काळाची असते. ज्ञानाने आज नाही, 50 वर्षानंतर जरी हा निर्णय घेतला असता तरीही आपण हेच म्हणालो असतो. अरे पण दादा, हा निर्णय आत्ताच कशासाठी? हे फूल पाहिलंस? हे उमलतं, त्याच्या परिमळाने जगाचा सोहळा करतं आणि मग योग्य वेळी धरेला समर्पित होतं. आणि मग मागे उरतात त्या फुलाच्या रम्य आठवणी. ज्ञानासारख्यांचं जीवन हे या फुलासारखंच सुंदर असतं आणि सगळ्या सुंदर गोष्टींचा योग्य अंत व्हायला हवा, तरच त्या चिरंजीव होतात. अंताच्या भयापासून अनंत काळ पळणारा योगी नसतो बाळा. अंताची जाणीव होताच त्याचा स्वीकार करून धैर्याने त्याला सामोरा जाणारा योगी असतो. समाधी म्हणजे
सम म्हणजे परब्रह्म आणि धी म्हणजे अधीन होणं. या देहाचं कार्य संपल्यानंतर ही काया पंचतत्वाला स्वाधीन करणं म्हणजे समाधी. आणि संजीवन समाधी म्हणजे? संजीवन समाधी म्हणजे अनंत काळ अव्याहत सुरू असणारी ध्यानस्थ अवस्था. या अवस्थेत मृत्यू होत नाही, देहपातही होत नाही. उलट संजीवन समाधीमुळे मी येईन, पुन्हा येईन. जेव्हा जेव्हा या विश्वात मायेची निकड असेल तेव्हा तेव्हा मी येईन. जेव्हा मनुष्य तमात चाचपडत असेल तेव्हा मी येईन. मी असेन, चिरकाल असेन. इतकी अवघड गोष्ट किती छान समजून सांगितली तुम्ही. अरे आता कोण शिकवणार आम्हासनी? आता आम्हाला कोण मिळेल रे तुझ्यासारखा गुरु? बाळा, गुरुचं मुख्य कर्म काय आहे हे ठाऊक आहे? काय? शिष्याला स्वतंत्र करणं, मुक्त करणं, परावलंबी करणं नव्हे. म्हणजे? केवळ मीच नाही तर हा निसर्ग, आजूबाजूची परिस्थिती, माणसं, या साऱ्यातूनच तुम्हाला खूप काही शिकता येईल. तुमच्या इवल्याशा ओंजळीमध्ये सारं ज्ञान भरून घ्या आणि ओंजळ पूर्ण भरली की हेच ज्ञान इतरांनाही द्या. म्हणजे नवीन ज्ञान वेचण्यासाठी तुमच्या ओंजळीत सदैव जागा राहील. एकमेकांचे गुरु व्हा, एकमेकांचे शिष्य व्हा आणि या ज्ञानाची ज्योत अशीच प्रज्वलित राहू दे. ज्ञानदानाची ही कावड आता तुम्हालाच उचलावी लागेल आणि पुढेही न्यावी लागेल. मी नेईन ही कावड पुढे. मी अभि नेईन. आम्ही सगळे नेऊ. माझ्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट साध्य झालं. हा ज्ञानारिता झाला, खऱ्या अर्थाने कृतार्थ झाला. येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. तुळशी माते, तुला हा माझा अखेरचा प्रणिपात. संध्या ही अशीच हुरहुर लावणारी. व्याकुळ होणं हा मनाचा धर्म आहे, परंतु विवेकाने योग्य वेळी थांबवणं ही बुद्धीची सुंदरता. अंतापाशीच नवा आरंभ आहे ही तुझीच शिकवण घेऊन पुढे जातोय. प्रत्येकाच्या मनीचा सूर्य त्याला गवसावा हे अखेरचं मागणं तुझ्याकडे मागतोय. कारण एकदा मन उजाड झालं की संसार निःशेष होतो. ज्योत पणतीची असली तरी देखील ती तिच्या मार्गामध्ये प्रकाश निर्माण करते. ज्योतीने ज्योत प्रज्वलित होण्याची प्रेरणा मिळत राहो हीच इच्छा. संसारी आसक्त माया मोहेरता. कोण आलं रे? ऐसे जे पतिता तारावया. ऐसे जे पतिता तारावया. चोखोबा आले सोयराबाईंना सवय घेऊन. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ. वाचित सनथ जीव हो. जय जय विठ्ठल रखुमाई.
संत कान्होपात्र आल्या. धन्य कान्होपात्राची झाली भाग्याची भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून. जय जय विठ्ठल जय जय आनंदी आनंद गिळोनी राहणे अखंडित होणे न होतिया. गोरोबा काका आले बरं. म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे. जग हे करणे शहाणे बापा जग हे करणे शहाणे बापा. संत सावता महाराज आले. योगिया हृदय कमळीचे निधान दृष्टी लागे झणी उत्तरा निंबलोण. सावत्या स्वामी परब्रह्म पुतळा तनु मनाची कुरवडी ओवाळा तनु मनाची कुरवडी ओवाळा. ते पहा संत नरहरी सोनार आले. पताकांचा भार नामाचा गजर प्रेमाचा पाझर साधू संता. संतांचा हा दास नरहरी सेवेस. गुरुदादा अवघी पंढरीत चढू आळंदीत अवतरली. जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल. दादा मुक्ते जाऊ दे त्याला. जाऊ दे म्हणजे कसा जाऊ देऊ गुरुदादा. अरे हाच माझा दादा ज्यानं मला गीता सार शिकवलं. हाच माझा दादा आई बनला बाप बनला आणि आता मूर्ख करून चाललाय. गुरुदादा अरे या सगुण रूपाचा त्याग तरी कसा करू रे मी. या सगुण रूपाचं दर्शन कसं त्यागू. थांबवणार त्याला गुरुदादा. मुक्ते ए मुक्ते
मुक्ते अग हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. आणि मी कल्पांतापर्यंत इथेच असणार आहे. ठाऊकी आहे ना? चला, मुक्ताई म्हणजे साक्षात आदिमाया, चितकला. ती हसली. आता येतो. कमळ तीन वेळा जेव्हा जोडीले कर कमळ झाकी येले डोळे ज्ञान देवे झाकी येले डोळे ज्ञान देवे भीममुद्रा डोळा निरंजनी लीन भीममुद्रा डोळा निरंजनी लीन झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव नामा म्हणे आता लोपला दिनकर नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर